स्वप्न लोक भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत दापोड़ा के युवा नेता मोहित भरत पाटिल का जन्मदिन बड़े ही हर्षोल्लास के साथ मनाया गया। हम आपको बता दें कि बीजेपी लोकसभा के सदस्य माननीय श्री भरत पाटिल साहब के पुत्र हैं और उनकी मम्मी जो है वो भी जिला परिषद सदस्य कल्पना भरत पाटिल मैडम रह चुके हैं। तो उनके ये पुत्र हैं जिनका जन्मदिन बड़े ही हर्षोल्लास के साथ मनाया गया। जो यहाँ पे आप देख रहे हैं उनकी एंट्री। और हम आपको बता दें कि अभी ये समाज सेवा में लगे हुए हैं और आने वाले चुनाव में जो है लड़ने की तैयारी है। तो देख सकते हैं कि यहाँ पे हज़ारों के तादाद में लोग मौजूद थे उन्हें शुभेच्छा देने के लिए। तो चलिए हम देखते हैं और वहीं पे शुभेच्छा देते हुए दुगन पाटिल साहब क्या बोले आप सुन सकते हैं। त्यानंतर पाटील परिवाराच्या वतीने त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांचे नातेवाईक मोहित भरत पाटील व पाटील परिवाराच्या वतीने सर्वांच्या वतीने महिला भगिनी त्या दादांचा औक्षण करून खऱ्या अर्थाने त्यांना वाढदिवसानिमित्ताने औक्षण कार्यक्रम म्हटलं की आपण आगमनाने कार्यक्रमाची सुरुवात करतो। वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ सर्व कार्येषु सर्वदा काही मिनिटात तसं पण केक कटिंग सेरेमनी काही बरोबर बोलून माननीय सोहळ्याच्या बाजूला आपण साजरा करतोय। आनंदाचा सोहळा आपण काकी मावशी आत्या मोहित भरत पाटील यांना भरपूर साऱ्या देखील एका बाजूला सुरुवात करायची आहे। तमाम सर्व पाहुण्यांचं मी पाटील कुटुंबाच्या वतीने सहर्ष हार्दिक स्वागत केले जाते। सर्व सन्मानी पाहुणे ग्रामस्थ मंडळ दापोडे धन्यवाद या ठिकाणी दाखल होत आहेत। आपलं इथे समोर समोर बघायचं युवा यंगस्टर युथ आयकॉन प्रत्येकाला विनंती राहील शुभेच्छा। अर्थातच न्यू 40+ कॉलेजची नम्रची विनंती जीवन पिण्याशिवाय आपण पुढे जाऊ नये या शुभेच्छांच्या जोरावरती बाजूला अतिशय सुंदर गायक कलावंतांनी शुभेच्छा देखील उपस्थित भरत पाटील या एक युवा नेता खाली घ्या ना। पाटील भरत चौधरी वाची शुभेच्छा हार्दिक स्वागत। महिलांना इकडे संधी द्या। काही गावदेवी महिला मंडळ आलेले आहात। लेफ्ट अँड राईट दोन्ही बाजूला उभं राहून आपण शुभेच्छा द्यायच्या। सन्माननीय मोहित भरत पाटील यांना पुढील वाटचालीसाठी आणि आपण पाहत आहोत महादेव गावदेवी महिला मंडळ आईची भीमाची भेट त्यांच्या वतीने जात आहे आणि तो गिफ्ट ओपन देखील केला जात आहे। ते दॅडलेग आहे। गावदेवी महिला मंडळ असा कोणता गिफ्ट आणलेला आहे जे बघण्यासाठी हजारो नजरा ते गिफ्ट लागले आहे। एक पॅकिंग खोललेली आहे, दुसरा पॉकेट धमाका बाकी आहे। म्हणजे तुम्ही किती मोठं गिफ्ट असेल याची कल्पना आता आम्हाला येत चाललेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी जय शिवाजी। छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य आपल्या हातून घडव सामाजिक विचार सामाजिक अभिनंदन ते देखील तयार आहे। मोहित भरत पाटील आपण सर्व महिलांनी सरपंच के लिए पूर्ण होऊन 32 दादांच्या आयडी वरून
मोठी संपूर्ण गाव फिरतोय जात आहेत. जय ब्राह्मणदेव भाटाळे बी उपस्थित आहेत. आमचे ओबीसीचे सन्मानित नेते माजी सरपंच सन्माननीय विजयदादा पाटील तसेच सन्माननीय गजाम दादा पाटील असा युवा नेता यांचा एक पालक लोढे ऑफिस वर्किंग जर का आपल्या नेतृत्वाखाली केलं तर चांगलं होईल. आज दाखीला आपल्या युवा नेते देवानंद पाटील विजयराज भाटाळे दादाचा पाटीलवाड्याच्या वतीने वाहतूक सेनेचे सन्माननीय घनश्याम दादा हे देखील आपल्या आज क्रीडा मंत्रालयात लगेच तात्काळ मिळण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा वाढदिवस साजरा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू. आज आमच्या दापोडे गावाचे लाडके नेतृत्व युवा नेते मोहित भरत पाटील यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम कालपासूनच हा कार्यक्रम सुरू आहे. काल त्यांच्या परिवाराने माजी जिल्हा परिषद सदस्य सौ कल्पना भरत पाटील मॅडम व त्यांची काकू सौ सविता किरण पाटील यांच्या संकल्पनेतून दापोडे गावातील जवळजवळ महादेवी महिला मंडळ व गावदेवी महिला मंडळ याच्या जवळजवळ 400 महिलांनी सहभाग घेऊन हळदी कुंकू आणि खेळ पैठणीचा या स्पर्धेमध्ये भाग घेऊन अतिशय आनंदाने उत्साहाने आणि यशस्वीरित्या कालचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला. आणि आज त्यांच्या परिवाराने खऱ्या अर्थाने 30 जानेवारी हा मोहित दादांचा वाढदिवस आणि त्यांचे नातेवाईक दापोडे गावातील ग्रामस्थ दापोडे गावातील महिला यांना एकत्र आणून हा वाढदिवस कार्यक्रम त्यांच्या समवेत साजरा केला. आणि नक्कीच येणारा काल मी युवा नेते मोहित भरत पाटील यांना शुभेच्छा देतो. नक्कीच त्याच्या माध्यमातून आमच्या या विभागाचा चांगल्या पद्धतीचा विकास होऊ दे व आमच्या विभागातील युवकांना चांगलं व्यासपीठ मिळेल. कारण त्यांना भारत सरकारचा माय भारत हा त्यांना संस्थेमध्ये ते जॉईन झालेले आहेत. आणि नक्कीच त्यांच्या ईमेल ID मधून आजच्या आमच्या या युवक वर्गांना खेळामधून त्यांनी जरा यशस्वी प्रावीण्य मिळवलं तर त्यांच्या ID वर जर ते अपलोड केलं तर नक्कीच डायरेक्टली क्रीडा मंत्रालय त्यांची दखल घेतील. आणि महिला सक्षमीकरण असो दापोडे गावातील सामाजिक काम असो सांस्कृतिक काम असो आणि ते शिक्षणाच्या माध्यमातून ते आर्किटेक्ट देखील त्यांनी डिप्लोमा घेतलेला आहे. म्हणून गावातील शिक्षणातील मुलांना चांगल्या पद्धतीचं व्यासपीठ मिळवून देतील. नक्कीच आजच्या वाढदिवसा प्रसंगी मी मोहित दादांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. नक्कीच त्यांचे विचार खूप चांगले आहेत. मी नाही इथे जमलेला सर्व जनसमुदाय आज दिसतोय की खरोखरच त्यांना जवळजवळ 1 वर्षापासून ते कार्य करत आहेत. आणि असेच कार्य गाव असो आपला तालुका असो जिल्ह्यामध्ये नक्कीच त्यांना मोठं पद मिळेल अशी मी आजच्या दिवशी वाढदिवसात त्यांना शुभेच्छा देतो. आज दापोडे गावचे युवा नेतृत्व एक रायझिंग स्टार उगवता तारा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते. हे सन्माननीय मोहित भरत पाटील साहेब यांचा 30 जानेवारीचा वाढदिवस त्यांना 31 वर्ष पूर्ण होत आहे. मंडळी क्रांती होते ती तारुण्यामध्ये. जर का तुम्हाला क्रांती करायची असेल तर तुमच्याकडे तारुण्य हवं आणि मोहित दादांकडे ते आज आहे. आणि म्हणून येणाऱ्या गावामध्ये दापोडे गाव भिवंडी तालुका ठाणे जिल्हा आउट ऑफ महाराष्ट्र या संपूर्ण राजकारणामध्ये सामाजिक करणामध्ये जर का क्रांती दापोडे गावातून कोणाकडून होईल ती मोहित दादांच्या चेहऱ्यावर बघितल्यावर आपल्याला दिसून येते. कारण त्यांचा जो समाजकार्यामध्ये एक पाऊल आहे तो त्यांनी जो पुढे टाकलेला आहे तो भिवंडीकरांच्या भुया उंच करणार आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील खेळाडू असो
यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. त्यांच्या ईमेल आयडी वर आपण जाऊन आपण कुठल्या गावामध्ये प्रावीण्य मिळवले आहे ते जर का टाकलं तर त्याचं दखल केंद्र सरकार घेणार आहे आणि तालुक्यातून ही पहिली गोष्ट घडते. आणि या अनुषंगाने येणाऱ्या गावामध्ये मग राजकारण असेल, म्हणतात ना की प्रत्येकशिवाय शहाणपण नाही, म्हणून येणाऱ्या गावामध्ये सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये एक पाऊल पुढे जाऊन हा युवक क्रांती करेल अशी मला आशा आहे. त्यांना त्यांच्या वारसा निमित्ताने समाजसेवा करण्यासाठी आणि समाजसेवेतून राजकारण करण्यासाठी भरपूर शुभेच्छा देतोय आणि पुनश्च त्यांना वाढ शुभेच्छा देतोय. आप जिओ 1000 साल, हर साल के दिन हम 5000. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. त्या आता युवक नवीनच तयार झालेला आहे आमचा कार्य करायसाठी समाजसेवा. त्यांना आम्ही आता पूर्ण सहकार्य करू. तर त्यांनी आता जे आता येणार आहेत पुढे वाटचालीसाठी त्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा देतो आणि त्यांना वाढदिवसाच्या पण शुभेच्छा.